या काही नको काय हा करता तुझ्या बापाला लय आठवण येऊ राहील तुझी मामा हा हा आपलं कपडे आता बाई झोपले होते ना तुम्ही तर आता काय कपड्याचं माप देऊन टाकू मला तुम्ही म्हणता कपडे अजून धोंड्याचा महिना लांब आहे अजून लाभ आहे तुम्ही दिवस बापा. रात्र इथंच पडलेले बापा, तुम्हाला नाही काय घेणार हा. अंडरपॅड सुद्धा घेणार नाही आता मग काय मग सपरे घेतो का काहीच नाही तुम्हाला हं. तुम्ही आता रोजचं जरी खाते मग काय जावा ना आपल्या आपल्या घरी आता कत्र आलाय बाई मला तर बापा अगं बाई पूर्व आली बघा अगं बाया माझी लेक आली ग कशी बाई तू हा? चांगली आहे ना तू कशी आहे? मी पण चांगली आहे बाई हा, हा. बस 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 इथं बस आले का बाई हा बस बस तू बापाला भेट बरं बापाला भेट बाई बापाला भेट शाळू इथंच आहे काय ते 12 महिने इथंच पडलेलं आहे बाबा मागच्या महिन्यात आलतो आम्ही इथंच होते अहो जावई काय सांगा तुम्हाला 5वीला पुजलेले आहे आमच्या ते पोर तिकडे जावं इकडे काय अहो सांगा बघा ना साडू आले तुमचे ओ दाजी कधी आले दाजी इथं? उठा ना अगं बाई दाजीला 2 महिने झाले दाजी इथंच कधी मुक्काम आले नको विचारू कधी जाणार आहे विचार हा हे विचार बाई इथंच असते ते पुढे सारखा शाळा पण आली हे नाही बा. पटलं बरं का आम्हाला मेवणी आली काय? त्यांना घर जावे करून घेतलं मला काय जमलं नसतं का अहो, घर जावई नाही हो. त्यांना काय घर जावे बिरजावे नाही केला आम्ही मी आजो किती खर्च विचारू तिला मामी ओ मामी सोड्याकर आहे का तसं काय आहे? सोड्याकर पोट जास्त फुगले फुगलंय जास्त खाऊन काय खाल्लंय मटण अरे वा मटण केलं काय किती आता नाही किती आणलं माहितीये का वाढ बरं आपल्याला बाई आता काय अहो, यांना मला तर नाही खूप ठेवलं आवडतं ना. मटण अगं. वारा ना मला नाही ठेवलं काहीच अहो आम्हालाच नाही ठेवलं काही सारं खाऊन टाकलंय तुमच्या सासूबाईने सगळं त्यालाच वाटत मी म्हणलं यांना पोरीला बोलवा आमरस तरी खाईल पोरगी म्हणून तुम्हाला फोन केला म्हणलं काय जावई लहान येतं बिचार आपलं राहतं घंटाभर खाता पिता जाता निघून त्यांच्यासारखं थोडी आहे मामी त्याला आंबरस कारण मला बोंबेल बनव हं? असंच करतो बाई असंच करतो अहो, बाई दाजी ओ दाजी ताई नाही आली का? ताई नाही येत ताई बसली बिचारी तिकडं रानातलं काम करत हे बसले इकडं मटण हाणत अहो दाजी यायचं तर मग ताईला घेऊन यायचं नाही एकटे काय बरं इथे नाही येतं? बाई नावं पोरीला कुठे ठेवतील पोरीला लोकं? कधीच आणत नाही त्या पोरीला माहेर माहित नाही बिचारी तिकडे ती राब राब राबती ना. त्यांचे आई बाप सांभाळत बसली ती काय हे बसले इथं ती काय करते भाकरी काय आम्हाला ना शेंबुडगला तो मला तिच्या हात गाणं गोड लागत शंभरू पाहिलं का आता बायकोचं तुमचं मेवणीचं हा शेंबुडगाव होतं. पण ती काय शंभडी बिमडी काय सर्दी झाली असेल सर्दी त्याचं मामीच्या हातच्या भाकरी किती खावा असं वाटतं हा मावाला आहे ना तुम्हाला आहे काय सवय लागलेली हा. काम करायचं नाही काय नाही आल्यापासून 27 किलो वजन वाढलं आपलं बाई बिन लाजाने सांगता आणखीन तिकडं तुमच्या बायकोचं कमी झालं असं काम करू करू हा. मेवणीचं आणि तुमचं इकडे वाढू राहिलंय मी आता ना उद्यापासून काय करणार आहे मिठात भाकरीत आहे ना मिठाचं एवढं मोठं वाटणार आहे तुम्हाला कळत कसं नाही बरं इथं गावात मामी जर भाकरी मी टाकलं ना काल मी टाकू नका मग टिपण सारखं हाय का हाय का हाय का असं वरचढ बाबा आहे ना एक शब्दच पडू देत नाही हा अहो आम्ही तर कदरलोय कदरलो तुम्हाला काय सांग सकाळी जेवेली जावं मी काय सांगा तुम्हाला होय दाजी इथं येऊन काय काम धंदे करता का नाही नाही काम आहे ना काम बिगर कामाचं कोणी काय काम करता तुम्ही खायचं काम आहे झोपायचं काम आहे एवढंच काम आहे 2 काम फक्त अहो मी तर आहे ना आता 5 वाजता उठते हा 5 वाजता उठत मामी चहा करा मामी नाश्ता करा बाई झोप नाही झोप काय अरे करा? आता कस काय आणला घर बायकोला सोडून काय माहिती तुम्ही तरी सांगा त्या पोरीला काही इकडे मामाच्या बाग कुठे चालली इकडे सरकार मारा तिकडे हो, सरकार चला, जा आम्ही तुम्हाला जाताना सोडतो हा थोडं घरी चला घरी चला नाही पाणी पावसाचं आहे ना आता थांबलो 8-4 दिवस आता काय करावं हाय का जर गाडी आणलेली त्यांनी मोठी गाडी आणली त्याची चालेल. पैसे होतील तुम्हाला साडू आता आहे ना आपल्याला हे घर कवर पुरणार आहे आपल्याला घरी जावंच लागेल ना आता काय ते आता शिकतं आपलं माय पौर्णिमा झाली दिवाळी बिवाळी झाली का मग जाऊ म्हणजे अजून 2 महिने राहायचं गेलं नाही अजून 8 महिने बाप रे बाप कसा जगायचा सासरा तुमचा सासऱ्या जाऊन द्या माझा विचार करा थापू थापू मी परेशान झाले तुला हे काय म्हणा गड मी हा साडू एवढं तुम्हाला आलं काय तुम्ही काढता झोपा जेवढे आले मार वाढला घरी मी 1-1.5 भाकरी खात होता 7-8 भाकरी घालतो अबो, त्या बाजरीच्या मामी आज आहे ना गाव आपल्या जवारीच्या भाकरी करा हा ज्वारीच्या करते बाजरीच्या करते हा, चालेल. गव्हाच्या चपात्या बी करते बरं ते जाऊ द्या तिकडं त्यांचं काय रोजच ते रडगाणं ते म्हणतात ना रोजचं मडण त्याला कोण रड आमरसाला बोललो होतं हा करते ना चला बरं मग तुम्ही आमरस खा आंबरस मामी तुम्ही मला कपडे करा मला आंबरस नको कपडे आता काय धोंड्याचा महिना काय तुम्हाला कपडे करायला आंबरस कपडे करते ना हा आमरस यांना कशाला धोंड्याचं महिना 12 महिने इकडेच पडलेले असतील आणि याला कुठं कपडे करायचे झाले पण
याचा जावाने अंडरपॅन्ट आणावं का नाही मला अंडरपॅन्ट वापरायचं हा बाई मला बिगर अंडरपॅन्ट हा करायचे बाई विचार करा लई लई बाई लई साडू चांगली आहे ती हा साडू जेव्हा मामाचे अंडर पेंटी बारीक बारीक होत्या तर माझं वजन वाढले ना 27 किलो 3 अंडर पेंटी फाडले अयो. खाली बस- खाली ऐका बसते आता. गट्टर, खाली कसं- बसते गट्टर. काय बोलावा लय पाहून अवघडले काय करून काय नाही याच्या वेळेला मला तर येड लागायची वेळ आली येड बाय बाय तुमची बाई बरं का हो? या अंडरपॅन्ट तुमच्या कसं काय फाटलं बाई. साडू मी गेला असतो पण मामी आणि मामा मला डळून देते तिने इडून ते म्हणते थांबा जावं थांब त्याला कोणी करमून लागायला काय करावा काय नाही आता हसावा का